3 मिनिटात 30 बातम्या. पॉवर्ड बाय बाबा जाधव मसाले, खजिना मराठी चवीचा. अस्सल खा, अस्सल रहा. मुंबईचा महापौर कोणत्या पक्षाचा होणार यावर अद्याप महायुतीचा निर्णय झालेला नाहीये. असं असतानाच मुंबई महापालिकेतल्या सर्व समित्यांवर मात्र निवडणुकीत सर्वात जास्त जागा जिंकलेल्या भाजपचंच वर्चस्व राहणार आहे. त्यानंतर शिवसेना युबीटी पक्षाच्या वाट्याला सदस्यत्व मिळेल. स्थायी आणि सुधार समितीमध्ये याच दोन्ही पक्षांचे सर्वाधिक सदस्य असतील. सातारा झेडपी निवडणुकीत भाजप उमेदवार सागर शिवदास यांच्यावर गंभीर आरोप होत आहेत. निवडणुकीसाठी त्यांनी आपली तिसरी मुलगी मृत दाखवल्याचा आरोप अपक्ष उमेदवारानं केला. तर भाजपनं प्रशासनावर दबाव टाकून निकालही फिरवला असल्याचा दावा केलाय. या प्रकरणात 27 तारखेला सुनावणी होणार आहे. अजित पवारांबाबत संजय राऊतांनी मोठा दावा केला. भविष्यात अजितदादा शरद पवारांच्या सोबत महाविकास आघाडीचा भाग होतील असं राऊतांनी म्हटलं. महायुतीमध्ये असताना दादांनी महाविकास आघाडीच्या सोबत युती केल्याने त्यांच्यावर कारवाई होईल असंही राऊतांनी म्हटलंय. नुकत्याच महापालिकेच्या निवडणुका पार पडल्यात आणि यानंतर सर्वच पक्षांकडून आपला महापौर आणि गटनेता निवडीची प्रक्रिया सुरू आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरद पवार पक्षानं गटनेतेपदी महिलेला संधी दिली आहे. पक्षाच्या बैठकीमध्ये अन्सारी मुसर्रत मोहम्मद अरशद यांची नियुक्ती केली आहे. भाजपकडे सत्ता आहे, पैसा आहे, त्यातून चंद्रपूरमधील अनेक नगरसेवकांना ऑफर दिली जात असल्याचा आरोप काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांनी केला. या वक्तव्यावरून सुधीर मुनगंटीवारांनी जोरदार पलटवार केलेला आहे. काँग्रेस नेत्यांना बेताल वक्तव्य करण्याचा संसर्गजन्य आजार जडलाय असं त्यांनी म्हटलंय. जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये बंडखोरी करणाऱ्यांना हसन मुश्रीफांनी कडक इशारा दिला. आमची आणि त्यांची भेट आता स्वर्गातच असं म्हणत मुश्रीफांनी बंडखोरांना परत घेण्याबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांना जोमानं काम करण्याचं आवाहन केलं आहे. सोलापूर जिल्ह्यात जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या रणधुमाळीत वातावरण तापायला सुरुवात झाली आहे. सोलापुरात बंडोबांना थंड करण्यात नेत्यांना यश आलेलं आहे. पहिल्याच दिवशी 31 जणांनी माघार घेतली. अक्कलकोट 5, माढा 2, बार्शी 11, दक्षिण सोलापूर 6, करमाळ्यातनं 2 माघार घेतली. रायगड जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीच्या तोंडावर अलिबाग तालुक्यात शिवसेनेनं शेकापला धक्का दिलाय. रामराज विभागातील शेकापचे नेते सुभाष वागळे यांच्यासह शेकडो कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला. आमदार महेंद्र दळवींच्या उपस्थितीमध्ये पक्षप्रवेश झालाय. मुंबईच्या महापौर पदावरून भाजप आणि शिवसेनेमध्ये अद्यापही एकमत होत नसल्याचा दावा संजय राऊतांनी केला आहे. महापौर पदासाठी एकनाथ शिंदे रुसून बसलेत, मात्र भाजप ऐकायला तयार नाही असा टोला राऊतांनी लगावला. त्यांच्या या टीकेला भाजपचे माध्यम प्रमुख नवनाथ बल यांनी चोख उत्तर दिलंय. बिहार भवनवरून राजकारण तापलंय. बिहार भवनचं बांधकाम थांबवण्याची ताकद कुणामध्ये आहे? राज ठाकरे महाराष्ट्राचे राजा आहेत का, असं आव्हान बिहारचे मंत्री अशोक चौधरींनी दिलं. लोकशाहीमध्ये कुणाची जबरदस्ती चालणार नाही असंही त्यांनी म्हटलं. मीरा भाईंदरमध्ये भाजपकडनं सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरू आहे. माजी महापौर हसमुख गेहलोत गटनेतेपदी त्यांची निवड झाली आहे. भाजपच्या बैठकीमध्ये नावावर शिक्कामोर्तब झालं. गेहलोत यांच्या निवडीमुळे कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण आहे. भारतीय रुपया पहिल्यांदाच 92 पर्यंत घसरलाय. डॉलरच्या तुलनेत रुपयानं ऐतिहासिक तळ गाठला. गेल्या 6 महिन्यातली ही सर्वात मोठी घसरण आहे. डॉलरच्या तुलनेत रुपया 92 पर्यंत घसरलाय.